आज नांदेड़ पंचायत समिति के 10 गणों के सदस्य पदों के आरक्षण की लॉटरी घोषित की गई। इसमें से अनुसूचित जनजातियों के लिए 3 गण आरक्षित रखे गए। वाड़ी, बदर्ग, लिमगांव और वड़ीराम सामान्य श्रेणी में वाजेगांव, मरड़क, ब्रुंद और तोपा शामिल है, जबकि कासखेड़ा और विशुपुरी को सामान्य महिला वर्ग के लिए आरक्षित किया गया। नागरिकों के द्वारा मार्ग प्रवर्तक ओबीसी में राहाड़ी, बुर्दक और महिलाओं और धानेगांव सामान्य आरक्षित घोषित किए गए। नांदेड़ पंचायत समिति सदस्य पदाचे आरक्षण सोडत या ठिकाणी आपली शांततेत पार पडलेली आहे। माननीय राज्य निवडणूक आयोग, माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर आणि आमचे उपविभागाधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने नांदेड़ पंचायत समिति सदस्य पदाचे आरक्षण सोडत काढलेली आहे। एकूण आपल्याकडे 10 जागा आहेत। निर्वाचक गण, ज्याला आपण पंचायत समिति गण म्हणतो, त्या 10 कासारखेडा, वाजेगाव, मरळक बुद्रुक, वाडी बुद्रुक, लिमगाव, राहटी बुद्रुक, धनेगाव, तुप्पा आणि बळीरामपूर आणि विष्णुपुरी असे 10 गण आहेत। त्यापैकी आता आपण अनुसूचित जातीच्या आपल्या एकूण 3 जागा आहेत। त्या 3 लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपण घेतलेल्या आहेत। त्यापैकी आपण सर्वांच्या समक्ष या ठिकाणी चिठ्ठ्या काढलेल्या आहेत। त्यामध्ये 2 एससीच्या अनुसूचित जातीसाठी आहेत, ज्या की आता वाडी बुद्रुक अनुसूचित जाती महिलासाठी आलेली आहे चिठ्ठी, आणि लिमगाव अनुसूचित जाती महिलासाठी असे 2 आपल्याला अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी राखीव महिलांसाठी जागा राहणार आहेत। आणि बळीरामपूर ही एससी सर्वसाधारण म्हणजे अनुसूचित जाती सर्वसाधारण राहणार आहे। नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आपल्याकडे 2 जागा एकूण आहेत। त्यापैकी आपण या ठिकाणी सर्वांसमक्ष चिठ्ठी काढली तर राहटी बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आहे आणि धनेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी राहणार आहे। आता सर्वसाधारण एकूण आपल्या 5 या ठिकाणी उरल्या होत्या। 5 पैकी आपण या ठिकाणी सर्वसमक्ष चिठ्ठ्या काढल्या, ज्या की सर्वसाधारण महिलासाठी राहणार आहेत। त्यापैकी 39 कासारखेडा ही सर्वसाधारण महिलासाठी चिठ्ठी या ठिकाणी निघालेली आहे आणि दुसरी आहे विष्णुपुरी सर्वसाधारण महिला। आता उर्वरित आपल्या जागा राहिलेल्या आहेत या ठिकाणी 3, ज्या की सर्वसाधारणसाठी राहणार आहेत। त्या आहेत वाजेगाव, मरळक बुद्रुक आणि तुप्पा हे 3 सर्वसाधारण राहणार आहेत। अशा पद्धतीने आपली 10 निर्वाचक गण जे आहेत नांदेड़ पंचायत समिती अंतर्गत ते आरक्षण सोडत 2025 या ठिकाणी शांततेत पार पडलेले आहे। थँक्यू।